नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही केंद्रीय सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे. पण जर याला मंजुरी मिळायला उशीर झाला तर कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. हा फटका नक्की कसा बसेल? चला सोप्या भाषेत समजून घेऊया. नियम असं सांगतो की जेव्हा कधी नवीन वेतन आयोग लागू होतो तेव्हा सरकार मूळ पगार म्हणजेच बेसिक पे आणि महागाई भत्ता म्हणजेच DA मागील तारखेपासून म्हणजेच एरियर्स म्हणून एकत्रित देते. त्यामुळे तिथे नुकसान होत नाही. पण खरी गोम आहे भत्त्यांमध्ये. होय, घरभाडे भत्ता HRA आणि ट्रान्सपोर्ट अलाउन्स TPTA सारखे मोठे भत्ते मागील तारखेपासून मिळत नाहीत. ते ज्या दिवशी सरकार निर्णय जाहीर करेल त्याच दिवसापासून लागू होतात. समजा 8व्या वेतन आयोगाचा अहवाल यायला मार्च 2027 उजाडला आणि अंमलबजावणी ऑगस्ट 2027 मध्ये झाली. तर जानेवारी 2026 ते ऑगस्ट 2027 या 20 ते 22 महिन्यांच्या काळातील वाढीव HRA आणि ट्रान्सपोर्ट भत्ता कर्मचाऱ्यांना कधीच मिळणार नाही. आणि याच कारणामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याचे महिन्याला हजारो आणि एकूण लाखो रुपयांचे नुकसान होऊ शकते. दुसरीकडे जर 2 वर्षांचा वाढीव मूळ पगार आणि महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना एकत्रित द्यावा लागला तर सरकारी तिजोरीवर 2,40,000 कोटी ते 3,20,000 कोटी रुपयांचा प्रचंड आर्थिक बोजा पडणार आहे. त्यामुळे सरकार आणि कर्मचारी दोन्हींसाठी हा वेळेचा खेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. थोडक्यात काय, तर पगार तर वाढणार आहे, पण जितका उशीर होईल तितका भत्त्यांचा तोटा कर्मचाऱ्यांना सहन करावा लागेल. तुम्हाला काय वाटते? सरकारने 8वा वेतन आयोग वेळेत लागू केला पाहिजे का? तुमची प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.